मागच्या टीईटी परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये, सोप्या ट्रिक्स मध्ये आपल्याला शिकायचं आहे. जर तुम्ही अजून सुद्धा गणिताकडे दुर्लक्ष करत असाल तर गणिताकडे लक्ष द्या. तुम्हाला हाच विषय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, शिक्षक बनवणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स आवडले तर फॉलो करायला विसरू नका. आपली नवीन बॅच चालू आहे, त्या बॅचला सुद्धा, फास्ट ट्रॅक बॅचला सुद्धा ऍडमिशन मिळवू शकता. खेळण्याच्या किमतीत प्रति खेळण्या 20% वाढ केल्याने त्याची विक्री 15% कमी झाली. खेळण्याच्या विक्री मूल्यात किती बदल झालेला आहे? अगोदर समजा 100 खेळणी 100 रुपयाला विकायची. काय करायचे? अगोदर 100 खेळणी 100 रुपयाला विकायची, त्याचे 10,000 रुपये यायचे. पण पुढे काय झालं? खेळण्याच्या किमतीमध्ये वाढ झाली. 100 रुपयाची खेळणी 20% वाढली म्हणजे 120 रुपये वाढले. पण विक्रीमध्ये 15% घट झाली. तर आता वाढ झाली का घट झाली? उत्पन्नात, मूल्यात वाढ झाली का घट झाली ते बघू आपण. 0 ला 0, 12 25 8 ला 0 8 40 6, 12 8 96 102. अगोदर 10,000 रुपये उत्पन्न यायचं, आता किती येते? 10,200 रुपये येते. म्हटल्यानंतर वाढच झाली. कितीची वाढ झाली? 10,000वर 200 रुपयाची वाढ. तर टक्क्यामध्ये वाढ करायची आपल्याला, वाढ किंवा घट. तर 100 वर क्वेश्चन मार्क. 100 गुणिले 200 भागिले 10,000. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, हे 2 कटले, हे 2 कटले. मित्रांनो, 2% वाढ. ऑप्शन मध्ये कुठे आहे हो 2% वाढ? 1 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे. योग्य उत्तर 2% देता येईल. प्रश्न आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी मध्ये पास व्हायचं असेल तर गणिताकडे आवर्जून लक्ष द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.